सह्याद्रीच्या कडेकपारात लपलेली एक ओळख. लोणावळ्याजवळचा हा गड दिसायला जरी शांत वाटत असला तरी त्याच्या प्रत्येक दगडामध्ये इतिहास लपलाय. कडक तटबंदी, जुने बुरुज, तलाव, तोफा आणि गडदेवीचं मंदिर घेऊन आजही शानाने उभा आहे. हा आहे कोरीगड किल्ला. नमस्कार, सुप्रभात, जय शिवराय मित्रांनो. जसे की तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असेल, आपला आजचा ब्लॉग आहे कोरीगड फोर्टचा. सो ब्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून कोणत्याही गड किल्ल्याचा हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे. आणि ब्लॉगिंग स्टार्ट करण्यामागचा मोटो पण माझा हाच होता की जास्तीत जास्त महाराजांचे गड किल्ले फिरू शकतो आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोचू शकतो, किंवा जे आपल्या घरी आपली फॅमिली असते जे ट्रेक करू शकत नाही त्यांना माहिती देऊ शकतो. तर बघूया मी चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करू शकतो का आणि तुम्हाला माहिती पोचू शकतो का. काय येतं जय शिवराय. येस, मित्रांनो तुम्हाला ओळख पण करून देतो. आज आपल्याबरोबर ट्रेकला आहेत अंकिता, अजय, जय, तेजू आणि प्रशांत. याला तर बघितलंच असेल तुम्ही, प्रत्येक ठिकाणी आज असणार. हे दोघेच असणार ट्रेकला माझ्यासोबत. तुझा ग्रुप दुसरा आहे ना, ग्रुप खेळता ना तुम्ही. मित्रांनो, मी आधी पण म्हटलंय, आता पुन्हा म्हटणार, जसं की आपला परेश दादा म्हटला होता, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला भेटली पाहिजे, आणि ते पण अशा निसर्गात. राईड करायचा आनंद खूपच वेगळा आहे मित्रांनो, शब्दात नाही सांगता येत. तुम्ही स्वतः आनंद घेतला पाहिजे, स्वतः अनुभवलं पाहिजे. वाव वाव, नाईस. काफी शार्प टर्न था ये. अशा प्रकारे बाईक आपण पार्क केलेली आहे ते बेसला. समोर आपला किल्ला इकडे. आता आम्ही ट्रेक सुरू करणार. अंकिताच्या म्हणण्याप्रमाणे 40 मिनिटाचा ट्रेक आहे. अजयच्या म्हणण्याप्रमाणे 2 तासाचा ट्रेक आहे. 40 मिनिटांमध्ये आपण वरती. ठीक आहे, बघू आता किती फास्ट चालतेस. टाइम काय 10:15 झालेत. बघू, 1 तासाचा ट्रेक आहे, किती वेळ लागतो आपल्याला. आपल्याबरोबर स्लो मंडळी पण आहे, त्यामुळे जरा वेळ लागेल, आणि कॅप्चर करत करत जाणार तर अजून जास्त वेळ लागू शकतो. आपण कर्जतपासून राईड चालू केलेली. जवळजवळ 2.25 तास लागले इथे पोचायला बेसपर्यंत. 25 किलोमीटरचं डिस्टन्स आहे लोणावळ्यापासून. पुण्यावरून पण येणार असेल तर दुसऱ्या वाटा पण आहेत. समोर आपला गड दिसतोय मित्रांनो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचा सीझन. सोनकी भरलेली आहे, आणि अशा वातावरणात राजगड जायची खूप इच्छा होते. बघू, पुढचा एक जाऊ शकतो, सांगता येत नाही. तडकाफडकी. तर आपली पायवाट अशीच जंगलातून आणि गडाच्या पायथ्याच्या कोपऱ्यातूनच आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला स्टेअर्स पण भेटतील, ज्या की पावसाळ्यात जास्तच फेमस आहे, पर्यटकांचं आकर्षण आहे. कोरीगडचा रस्ता हा असाच दगडांनी भरलेला आहे जंगलाच्या वाटेतून, आणि पुढे जाऊन आपल्याला पायऱ्या पण मिळणार आहेत. तर तसं म्हणायला गेलं तर हा बिगिनर फ्रेंडली सोपा ट्रेक आहे, सोप्या श्रेणीचा ट्रेक आहे. असं काय एवढं कठीण नाही आहे, कोणी पण करू शकता. आणि मागे येताना मी सुरुवातीला खूप सारे फॅमिलीज बघितले, ते त्यांच्या छोट्या मुलांना पण घेऊन आलेले. सो करू शकता, तुमचा फर्स्ट ट्रेक जरी असेल तरी तुम्ही करू शकता. फक्त एवढंच ध्यान बाळगा की तुम्ही कचरा करणार नाही कुठे,
आणि शिस्त बाळगाल. चिखल पण झाले, आता मला भीती वाटते पाय जायची. ट्रेक जरी छोटा असला तरी निसर्गानं भरलेला आहे. लोणावळ्याच्या आसपास इतके किल्ले आहेत की प्रत्येकाचा प्रवास वेगळी गोष्ट सांगतो. राजमाची, लोहगड, विसापूर आणि त्यांच्यात उभा असलेला कोरीगड. महाराजांनी 1657मध्ये हा गड स्वराज्यात आणला आणि या परिसरावर नियंत्रण मजबूत केलं. ते कोरीगडबद्दल पूर्ण माहिती आहे, पॉज करून तुम्ही वाचू शकता. पार्किंगपासून 20 मिनटं चालल्यानंतर आपल्याला अशा पायऱ्या लागतात. आता वरपर्यंत अशाच पायऱ्या भेटतील. पावसाळ्यात ही वाट अजूनच सुंदर होते. हिरवीगार झाडं आणि दगडावरून वाहणारं पाणी. अर्धा तास वरती चालून आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या पायऱ्या भेटतात. पावसाळ्यात पाणी असल्यावर अजून सुंदर दिसतं आहे. आता पाऊस नाही आहे, ऊन आहे. थोड्या वरती आल्यावर आपल्याला उजवीकडे एक गणपतीचं मंदिर आहे. पायऱ्यांच्या वाटेवर उजव्या बाजूला एक गुहा दिसते आणि त्याच्याजवळच श्री गणेशाची छोटी मूर्ती आहे. पावसाळ्यात या पायऱ्यांवरून असं धबधब्यासारखं पाणी, आता पाऊस कमी आहे त्यामुळे जरा कमी प्रमाणात वाहते पाणी, पण असं खळखळून व्हायला लागल्यावर पर्यटकांची गर्दी शनिवारावर तशी जास्तच असते. सो हे एक आकर्षण आहे. आजकालच्या लोकांना हेच आकर्षण वाटतं. गडाबद्दल काही नाही आहे, गडाबद्दलची माहिती काही नसते यासारख्या लोकांना. काय बोलतो. अशा सिड्या चढून आल्यावर आपल्याला परत उजवीकडे थोडीशी छोटी वाट आहे, तिथे पण असं पाण्याचं टाकं छोटंसं पाहायला मिळतं. आता अंधारात तुम्हाला काही दिसणार नाही, पण असं गडावर बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचे टाके आहेत. इथून अजून पायऱ्या चढून आल्यावर असं लेफ्ट साईडला पण आपल्याला गुफा बघायला भेटते. गडाच्या वाटेवर जागोजागी व्ह्यू पॉईंट्स आहेत, जिथून आपल्याला आंबे व्हॅलीचा परिसर दिसतो आणि आसपासचे किल्लेसुद्धा. गडाचं मुख्यद्वार असणार आहे गणेश दरवाजा. गुहा आणि टाके पाहिल्यानंतर पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या गणेश दरवाजाजवळ पोहोचतो. हा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा 4 बुरुजांनी संरक्षित आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. देवड्यांच्या पुढे वाट काटकोनात वळते आणि येथे असलेल्या किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज उद्ध्वस्त झालेला आहे. गणेश दरवाजावरती चढून आल्यावर आपल्याला अशी तटबंदी बघायला मिळते, जी की अजून पण शाबूत आहे. थोडंफार काम अलीकडेच केलं असेल याचं, पण आता फुलांचा भर वाढत चालला आहे. सप्टेंबर संपत आला आहे, ऑक्टोबर आणि सोनकी थोडी दिसू लागली आपल्याला आणि गडाची सुंदरता अजून वाढत चालली आहे. तर 5 मिनिटात पूर्ण गडावर धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे. टाईमलॅप्समध्ये तुम्हाला
किल्ल्यात प्रवेश केल्यावर भले मोठे पठार दिसते. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. गणेश दरवाजातून वर आल्यावर समोरच महादेवाचे मंदिर दिसते. त्या मंदिराच्या अंगणात 4 ओती तोफा ठेवलेल्या आहेत. गणेश दरवाजा चढून आल्यावर आपल्याला पहिले महादेवचं मंदिर भेटतं आणि त्याच्या मागेच असं तलाव आहे. असे 2 तलाव आहेत ना काका? 2 तलाव आहे, एक हौद आहे, विष्णू भगवानचं मंदिर आहे, शंकरचं मंदिर आहे, हां वरायचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. खाली 630 पायऱ्या वरचे येतो. चोरदरवाजा तिकडे आहे, रणवे आहे, रनवे तो आपला याचा आहे ना आंबेवलीचा. आंबेलीचा. ते आपण रोज येतो पूजा करायला. आता धुक्यामुळे तुम्हाला दिसणार नाही पूर्ण तलाव. हा एक तलाव आहे, दुसरा एक तलाव तिकडे एक आहे, 2 तलाव आहेत आणि तिकडे हौद आहेत. विष्णू भगवानचं मंदिर विष्णू आहे, भगवानचं मंदिर पण आहे तिकडे. शंकरचं मंदिर आहे. कुठून जायचं आता? आता केला तिकडून पैसे लोक येतात. तिकडे पण जाऊया आपण. आणि कोराई देवीचं मंदिर कुठे आहे? ते बघा ते पडेल. अच्छा तो तिकडचा ना. चोरदरवाजा तिकडे आपला कोराई देवीचं मंदिर. तलावांजवळ वाड्यांचे अवशेष आढळतात, जे धुक्यामुळे आपल्याला दिसेनासे झाले होते. या गडाला साधारणतः 1.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. तटबंदीत जागोजागी जंग्या आणि बुरुज आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता धुक्याची चादर तर पसरली आहे गडावर, काही दिसत नाही, पण आपल्याला सोनकी पण फुललेली दिसते आणि खूप सुंदर दिसतंय ते. आता यापुढे पुढचे 2 महिने स्वराज्यातले प्रत्येक गड असेच दिसतील आपल्याला. तुम्ही पण ते जाऊन त्याचं असं निसर्गाचा आनंद घ्या. बघा उत्तर टोकाच्या बुरुजाकडे चालत आल्यावर या बुरुजावर झेंडा लावलेला आहे आणि या बुरुजावरून दूरवरचा प्रदेश आणि पेठ शिवापूर गावातून येणारी वाट दिसते. अशा प्रकारे पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे. आणि महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गडाच्या तटबंदीच्या बाजूबाजूने पूर्ण गड फिरतोय. त्याच्यानंतर त्या बाजूने फिरून येऊन पुन्हा आम्ही मग तिकडे आपल्याला विष्णूचं मंदिर लागेल आणि त्याच्या बाजूला एक कोराई देवीचं मंदिर, ज्याच्यामुळेच या गडाला कोरीगड असं बोललं जातं. तसेच शहागड पण बोललं जातं, कारण पेठ शहापूर या गावाच्या नावावर पण याला शहागड पण बोललं जातं. तसेच कोराईगड पण बोललं जातं. अशा प्रकारे गडावर आपल्याला बरेचसे पाण्याचे टाके बघायला मिळतात. मित्रांनो आपल्याला एक गोवा दिसली, पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आहे. आतमध्ये जाऊन दाखवतो. अंधार असेल आतमध्ये, काय दिसेल का माहिती नाही. तलावाच्या बाजूने तटबंदी लगत पुढे दक्षिणेकडे गेल्यावर एका चौथऱ्यावर उभारलेली लक्ष्मी तोफ आपल्याला पाहायला मिळते. या तोफेच्या पुढे गडाची अधिष्ठात्री देवता कोराई देवीचे मंदिर आहे. गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज असून ही देवीची मूर्ती 1.5 मीटर उंच आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ व बाजूला महिषासूर मर्दिनीची मूर्ती असलेला एक दगड कोरला आहे. गडावर एक 2 भले मोठे तलाव आपल्याला बघायला मिळतात. मग अशा धुक्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल, म्हणजे मी शूट केलेलं, पण आता परत आले तर चांगलं दिसतोय. तर मित्रांनो अशा प्रकारे गड उतरून झालेला आहे. बघण्यासारखा होता. पाऊस नाही आहे, थोडासा पाऊस आला आणि धुकं आलेलं मध्ये,
आणि वातावरण पण चांगलं आहे. जवळजवळ 2-3 तासात आमचा गड पूर्ण फिरून झाला. गडावर 2 तलाव आहेत, कुराई देवीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर हा होता आपला कोरीगड प्रवास, बाईक रायडिंगपासून ते गडाच्या शिखरापर्यंतचा. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन ॲडव्हेंचर भरल्या व्हिडिओमध्ये.